नमस्कार मित्रांनो, आपण पाहतायत आपला चॅनल गौरीराज 7762। मित्रांनो, आज आपण गावरान कोंबडी ओरिजिनल गावातील गावरान कोंबडी कशा पद्धतीनं तयार केली जाते हे प्रोसिजर आपण सगळं बघणार आहोत। तर ही आहे आपलं शेड, याच्यामध्ये आहेत आपल्या कोंबड्या। आणि आज आता आखाड असल्यामुळे चालू तर आपण एक कोंबडी कापलेली आहे ह्याच्यामधली। तर आता ती आपण गरम पाणी केलं होतं, त्या पाण्यामध्ये आपण ती कोंबडी भिजवलेली आहे, कारण ते पकं काढण्यासाठी सोपं जातं। आणि आपला ही पोपट आहे तर तो आपलं पकं काढतोय। तर ती पकं काढण्यासाठी वेळ लागत नाही किंवा त्रास होत नाही, पटापट आपली पकं कोंबडीची निघून जातात। हे बारका आहे शेजाऱ्याचा, मध्ये करतोय आणि पकं काढून आपली झाली आहेत। त्याच्यानंतर आपण आता ह्याला भाजतोय जाळावरती। हे बघा, असं पूर्णपणे भाजून घ्यायचं। गावरान कोंबडी जेवढं तुम्ही भाजाल तेवढी भारी लागणार आणि त्याच्यामध्ये जे तेल असतं ते तेल पूर्ण आपल्या भाजीमध्ये उतरतं, त्यातला कच्चेपण सगळं निघून जातो। आणि भाजल्यामुळं फायदा काय होतो की पकाडं वगैरे सगळी जी काय असते छोटे मोठे ते पण सगळे जळून जातात। आणि झाल्यानंतर मग असं आपण बघितलं आहे, आपण आणलेलं आहे पीठ ज्वारीचं, त्याच्यामध्ये टाकलेले हळदी, पीठ आणि हळदी। आता हे कोरडं झालं आहे, त्याला आपण कोरडं लावून त्याला चुलून नंतर घेणार आहेत आपण। कोरडं लावून चोळा या पद्धतीनं कोरडं हळद आणि पीठ आपण मिक्स करतोय। आता कोंबडीला पूर्णपणे आपण लावतोय। बघा, कोंबडी मित्रांनो एकदम नंबर 1 भाजलेली आहे, सगळं स्वच्छ व्यवस्थित। बघा तिचं तेल कसं असं सुटलेलं आहे, सगळ्या हाताला तेल लागतंय, कसं तेल निघालंय गावरान। तर या पद्धतीनं आपलं स्वच्छ आपण एकदम कोंबडी पुसून घेणार आणि नंतर आपलं स्वच्छ पाण्यानं ह्याला आपलं धुवून घेणार, कारण त्याचा मग ते काळपटपणा किंवा हे पकाचा वास असतो, ते वास वगैरे सगळं निघून जातो। तर आपली अशी ही कोंबडी स्वच्छ आपण एकदम धुवून घ्यायला लावले पीठ आणि हळद। ही पीठ आणि हळद लावून धुवायला लागला, सगळं पीठ काढा, हळद काढा, स्वच्छ कोंबडी धुवून निघते एकदम। 1-2 वेळेस पाणी टाकून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायची। आता आपली कोंबडी स्वच्छ धुवून झालेली आहे, कोंबडी एक नंबर। तर आता मित्रांनो आपण हिला कटिंगला झालेली आहे। आता हिला आम्ही असं कट करून घेतो, आम्ही सगळं घरीच करतोय, हे सगळं माहिती आहे। तर आपलं आता हे कट करून कोंबडी आपली एकदम स्वच्छ घेतलेली आहे। इकडल्या साईडला तुम्ही बघताय ते स्किन आहे, म्हणजे चरबी आहे, ते अलग काढलेले आहे। आपण चुलीवरती पातेले ठेवले, पातेल्यामध्ये एकदम कमी तेल टाकले मित्रांनो, एकदम कमी तेलामध्ये गावरान कोंबडीला कमी तेल टाकायचं। कारण का, तर तिची जी चरबी असते ते करण्याची पद्धत वेगळी आहे। ही चरबी अगोदर टाकायची, चरबी तळली पाहिजे पूर्णपणे, आणि जेवढी तुमची चरबी तळल तेवढी भाजी तर नंबर 1 होणारच, अधिक तुमचं तेल वाढणार, म्हणजे तुम्हाला तेल जास्त टाकायची गरज नाही। बघा मित्रांनो, आपण चरबी तळतोय, तेलाचं प्रमाण बघा वाढत जातं आणखी। तर याला जास्ती तेल वापरायची गरज लागत नाही, कारण गावरान कोंबडी आहे, तिला अंगचं तेल असतं सगळं, आणि चवीसुद्धा एक नंबर होते। तर ह्याच्यामध्ये टाकतो आपण एकदम कमी मसाला नाहीच, फक्त हळदी, अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ चवीनुसार। तर आपल्याला बनवायचं आहे अगोदर सूप, जे सूप आपलं एकदम आरोग्यदायी असतं। चरबी तयार झाली, आपण ह्याच्यामध्ये टाकले आता हे चिकन पूर्णपणे। बघा, आता साधारणतः हे अर्धा ते 1 तास घेणार। तर आपण अगोदर ते टोपलं ठेवलं होतं, आता आपण तिथं काढून ताट ठेवतोय। ताट ठेवायचं कारण का, तर ते पाणी जे आपल्याला गरम करायला वेगळं वापरायचं, ते वापरायची गरज नाही। तोपर्यंत आपण शेतातले आपल्या पोपट, आम्ही आपल्या शेतातले कामं करून घेतो। ही आंब्याची बाग आहे आपली, या बागेमध्ये काही रोपं गेलेले आहेत, आणि हे बागेमध्ये आपण लावलेलं आहे सोयाबीन। ही आहे आपला पेरूला पण पूर्ण कळ्या लागलेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही। ही आहे शेवगा। तर आंब्याच्या बागेमध्ये आम्ही बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहेत, सीताफळ आहे, शेवगा आहे, ही आपली शेड आहे, तिथं आपलं जनावरं बांधतोय। ही आपले घरचे लोक आमच्या घरकाम चालू आहे। ही बारकी मणी वगैरे सगळे आलेले आहेत, तिथं मांजर तयारीत आहे त्यांना। तर आता बघू आपण काय झालं आहे ते। तर मित्रांनो, पाणी सुटलेलं आहे त्याला चांगलं, आणि आपण वरनं पाणी पण ते ओतलं आहे, तरी आणखी काही शिजलेलं नाही। तर आपल्याला जाळपोळी ढकलू आणखी। हे आहेत फुटाणे, आपण जे फुटाणे घेतो ते फुटाणे आहेत, तर आम्ही चोळून घेतलेलं आहे। तर आता मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घ्यायचं आपण। हे बघा, ही पावडर एकदम तयार झाली, कारण हेच आपण बेसन नाही वापरणार, आपण हेच वापरणार आहे। तर आज एकदा बघू चेक करून आपण काय आहे अवस्थामध्ये। पाणी थोडंसं कमी झालं, चला आणखी आपण पाणी ओतूया। हे आपलं सूप बनतं आहे, कोंबडी शिजते आहे, वेळही घेणार आहे। जाळ लावू, बघू थोडी 4 लाकडं पाणी ओतून टाकू आपण, आणि ह्याला अजून पाणी ओतून ठेवू। 15 मिनिटं झाले शिजायला, आणखी 20 ते 30 मिनिटं लागणार आहेत आपल्याला। अर्धा घंट्याच्या पुढे तरी वेळ लागतो। मणी आलेले आमच्या 2 मणी आहेत त्या वाट बघायला। इकडे मोनी आहे, तिला सुद्धा भूक लागली। मणी आहे, मोनी आहे आमची, ही सगळी भुकेलेली आहेत, सगळी सज्ज आहेत। आणि आपला पोपटराव
आम्ही निघालो आता त्याला झाड आहेत ते झाडं लावून घेतो. तोपर्यंत आम्ही आता ही आंब्याची रोप आहे ते काम पण होतं शेतामध्ये. आणि इकडे जिथं झाडं आमची गेलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही आता लावणार आणि नंतर ह्याला आम्ही कलम करणार आहेत. तर आता आपण चालू शेतात. तर आता या लाईनीमधली काही झाडं गेलेली आहेत मित्रांनो. हे झाडं लावायला आता हे काही कलमी झाडं नाहीत, हे उगवून आलेले आपले आंबे. गेल्या वर्षी आपण आंबे खाऊन टाकले त्याच्यात पोहे उगवलेले आहेत, परंतु आता आपण हेच लावणार आहे आणि ह्याला आणखी 1.5 ते 2 महिन्यानंतर पुन्हा जागेवर कलम करणार आहे. आपण आता इथं हे उगवलेलं झाड लावलेलं आहे. आता ह्याला नंतर आपण या पद्धतीने 50-60 झाड आहेत लावून घेणार आहेत. ह्याला आपण कलम करणार नंतर. तर पाऊस नाही सध्या, 50 झाड आहेत ते लावून नाही म्हणून ही पाणी घालायची वेळ आहे. मुळ्या चांगल्या सगळ्या व्यवस्थित बसवून व्यवस्थित लावून दाबायचं फक्त, बाकी काय करायचं नाही. तर आता कारण या वर्षी जर हे आलं ही लाईन सगळी लावून घ्यायची आम्हाला, म्हणजे मध्ये गेले झाडं ती लावून घेणार आहेत. बघा पाणी झाडाला बदामाच्या छान झाड येते आता. तर आता आपलं पूर्ण मटण मगाशी बघितलं शिजलंय, शेतातलं काम आपलं झालंय. तर आता हे सगळं बघू शकता आपल्या घरातले मसाले आहेत. आता आपण काय चुलीवर नाही करालो, घरामध्येच आपण करणार आहेत. हे आणखी थोडंसं ह्याच्यामध्ये आपण तेल ओतलंय, अंदाजे तेल टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे असेल. त्याच्यामध्ये आता हे कांदा टमाटर हे आपण मिक्सरमध्ये अगोदरच भाजून बारीक केलेला आहे, भाजलेला आहे नंतर आपण बारीक केलेलं आहे. तर आपण ह्याला पूर्ण तेलामध्ये तळून घेणार आहेत अगोदर, बाकी काही नाही मिश्रण. आणि आता तेल कमी पडतं आहे तर हे बघा दुसरं काय टाकायचं नाही आपल्याला. तर ह्याच्यावरचा कट निघाला आहे, मग असं आपलं सूप बनवलेलं आहे तेच तेल इकडं आपण वापरणार आहे म्हणजे चिटकू नये म्हणून. आणखी एक पोळी टाकू आपण. तर मित्रांनो असं तेल जास्त वापरायची गरज लागत नाही, कारण मग अशी तुम्हाला बोलले गावरान कोंबडी आहे त्यामुळे तिचं चरबीचं उतरून तेल तयार होतं आणि तेच आपण भाजीला वापरायचं आणि 1 नंबर भाजी होणार. हे काय गावरान कोंबडी आहे हे. नंतर आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबिरी आणि खोबरं पण ह्याच्यामध्येच घातलेलं आहे, ते पण आता आपण टाकले आणि मिश्रण चांगलं एकजीव करणार आणि याला तेल सुटेपर्यंत चांगलं आपण तळून घेणार आहे. आणखी आपल्याला गरज पडली पाणी टाकतोय आपण, दुसरं पाणी वापरायचंच नाही. आता हे घरचा आपला काळा मसाला आहे 1 चमचा आणि आणखी 1 चमचा टाकणार आहे. तर हे 2 चमचे झाले. त्यानंतर थोडं आपलं आंबारी तिखट आहे, जरा कडकपणा दिसावा म्हणून. आता हे तिखट पण टाकले आपण. हे कांदा लसूण मसाला आहे. साधारणतः मी 6 लोकांसाठी भाजी करतो आणि हे आपलं मगाशी आपलं पीठ आहे फुटाण्याचं पीठ केलेलं आपण, चणे आहेत ना ते आपण टपरीवर वगैरे स्नॅक्ससाठी मिळतात बघा ते खारी चणे. तर त्यानं भाजी काय होते, बेसन टाकण्यापेक्षा हे टाकायचं मित्रांनो 1 नंबर भाजी होते. आणि चवीनुसार मीठ आपल्या चवीनुसार. तर आता हे मिश्रण आणखी आपण चांगलं एकजीव करणार आणि ह्याला सगळं असं तेल सुटू देणार. आता वेळ पडली तर आपण ह्याच्यामध्ये आणखी थोडं त्यातलं आपण सपक पाणी वाटणारच आहे. ते बघा दुसरं पाणी ओतायची गरज नाही किंवा गरम पाणी करायची गरज नाही. आता आपलं मिश्रण एकजीव झालं आहे तर ह्याच्यामध्ये टाकू आपण आता हे चिकन. पाणी घ्यायचं नाही आपल्याला, पण ते चिकन टाकायला लागलं. आता कोंबडी साधारणतः 1 किलोभर झाली असेल ते 1-1.25 किलो. परंतु तेवढं काय एका टायमाला भाजी करत नाही आम्ही. तर अर्धी भाजी फक्त केलेली आहे आपण, आता अर्ध्याची भाजी आणि संध्याकाळी अर्ध्याची करणार. हे सकाळचा प्रहार आहे, सकाळी चालू आहे सकाळची भाजी आहे. शेतातली कामं करत करत सकाळची ही आमचा उद्योग चालू आहे घरी. बघा कसं काय नंबर 1 दिसायला लागलं असेल तुम्हाला कशा पद्धतीचा रस्सा तयार होतो आहे. मित्रांनो गावरान कोंबडीची चव ही वेगळीच असते. आता बऱ्याच लोकांना गावरान कोंबडी म्हणजे नुसतं कलर असली ना की वाटतं की गावरान कोंबडी आहे, तर तसं काय नसतं मित्रांनो. ती आपली 2-2 वर्षाच्या गावरान कोंबड्या असते. जी पोल्ट्रीमध्ये बाहेर मिळतात ती गावरान कोंबडी फक्त कलरची गावरान असते. तर ती 6 महिने किंवा 4 महिन्याचीच असते फक्त. तर ओरिजिनल गावरान कोंबडी खायची असेल तर पाळीव तुम्हाला गावठी गावाकडंच मिळणार. ते 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष. ही आपल्या भाकरीसुद्धा आपल्या तयार आहेत. ज्वारीची भाकरी आहे, त्यात कोथिंबीर आहे, जिरा राईस बनवलेला आहे आपण. तर बघू आता मध्ये काय झालं आहे ते. आता आपला मसाला शिजला आहे तर आपल्या गरजेनुसार आपण पाणी वाढवणार आहे. साधारणतः पातेलं भरून आपण भाजी बनवणारच आहे. बघा तर ह्याच्यामध्ये 6 ते 7 लोक जीवू शकतील असा हिशोबाची भाजी आपण बनवली.
आणि ह्याच्यामध्ये टाकले आपण आता वरनं गार पाणी. आता गार पाणी टाकायचं कारण काय की भाजी आपली पूर्ण उकळत असते आणि वरनं आपण गरम पाणी ओततो तर त्याच्यामुळे ती तरी जी आहे ती तरी येत नाही. तर त्यामुळे थोडंसं गार पाणी टाकलं की ती थंड होते भाजी आणि सगळी तरी एक जीव वर येते, म्हणून थोडंसं गार पाणी टाकायचं, बाकी काय नाही. तर ह्याच्यामध्ये आपण टाकली आता ही कट केलेली कोथिंबीर आणि एक नंबर आपली गावरान चिकनचं भाजी तयार झालेली आहे. मित्रांनो आता ही काय प्रत्यक्ष मी अनुभव घेतो आहे, तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. हे आपला थोडासा घेऊ आपण आणि 4-5 पीस घेऊ, कारण हे मटण कसं शिजत नाही लवकर. तुम्ही किती जरी शिजवलं तर हे आणखी घट्ट होत राहतं. घरच्या लोकांची जेवणं त्यांना मी करून घ्या म्हणतो. हे आपलं आहे सूप, काही बिगर मसाल्याचं सूप, कुठलंही टेन्शन नाही जेवायला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.